नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक नंबर जबरदस्त भाषण. चला तर मग सुरू करूया. चंद्र सूर्य तारे मिळूनी जयघोष करीती, चंद्र सूर्य तारे मिळूनी जयघोष करीती, त्रिखंडात गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती, त्रिखंडात गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव विराज पाटील आहे. आज मी आपल्यासमोर समता, बंधुता यांची शिकवण देणारे, दीनदलित शोषितांचे तारणहार, थोर समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. मित्रांनो, राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथे झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे असे होते. आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 1894 रोजी राज्यकारभार सुरू केला. शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. अस्पृश्यता निवारण्यासाठी आंतरजातीय विवाहाला त्यांनी मान्यता दिली. शेतकऱ्यांच्या हितासाठी राधानगरी धरणाची उभारणी केली. 1896चा दुष्काळ व प्लेगच्या साथीसाठी त्यांनी जनतेची आपल्या लेकराप्रमाणे काळजी घेतली. शाहूपुरी व्यापार पेठ स्थापन केली. सहकारी संस्था निर्माण केल्या. बहुजनांच्या मुलांसाठी वसतिगृहे सुरू केली. सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांचे समर्थन करून त्यांनी समानता आणि सामाजिक न्यायासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी पारंपरिक मूल्यांचा आदर राखून समाजात आधुनिकतेची भावना आणली. तब्बल 28 वर्ष रयतेच्या हितासाठी धडपडणाऱ्या या रयतेच्या खऱ्याखुऱ्या राजाचा 6 मे 1922 रोजी मृत्यू झाला. अशा या महान राजाला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.